नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये. जी भयकथा आज आपण ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे आश्रमशाळा. या कथेच्या लेखिका नेहा कुलकर्णी. तर सुरुवात करूया आजच्या भयकथेला. नमस्कार. मी तुम्हाला माझ्या चुलत भावासोबत घडलेला एक भयानक किस्सा सांगणार आहे. या गोष्टीमध्ये कितपत सत्यता आहे ते माहीत नाही, पण दादाने सांगितलेला किस्सा आपण त्याला अनुभव म्हणूयात. ते मी त्याच्या वतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहाटेची वेळ असेल. खालून शाळेतून ज्ञानेश्वर म्हणजेच शाळेचा एकमेव चपराशाचा मोठमोठ्याने आवाज येऊ लागला. त्याच्या आवाजानेच सगळ्यांची झोप उघडली. सकाळी सकाळी काय कटकट आहे राव. सगळ्यांनी नाराजीच्या सुरात गडबडीत पांघरून बाजूला सारली आणि खाली शाळेच्या दिशेने कूच केला. खाली उतरताना पायऱ्यांशी ज्ञानेश्वर पाठमोरा उभा असल्याचं जाणवलं. मात्र त्याच्यात आणि आमच्यात बरंचसं अंतर असल्याने त्याचा चेहरा आम्हाला अंधुकसा दिसत होता. आवाज मात्र स्पष्ट येत होता, जणू कोणी कानाजवळ बोलत आहे. तो काहीशा घोषातच बोलला. केव्हापासून आवाज देत होतो? मोठ्या सरांनी तुम्हाला सगळ्यांना लवकर त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं आहे. जरा पटापटा चला. आम्ही सगळेच विचारात पडलो. पहिली गोष्ट म्हणजे हेड सर सकाळी सकाळी शाळेत कसे आलेत? कारण शाळेपासून त्यांचे गाव जरा लांबच होते, म्हणून त्यांना यायला उशीर व्हायचा. दुसरी आणि मुख्य गोष्ट म्हणजे एरवी सगळ्यांसोबत इतक्या अदबीने बोलणारा ज्ञानेश्वर आज इतक्या रोषात का बोलतोय? वाटलं बिनसला असेल काही. शेवटी तो सुद्धा माणूसच आहे. पण काही का असो, आम्हाला लवकरात लवकर खाली जायचं असल्याने आम्ही किंतु परंतु बाजूला ठेवले व पायऱ्या उतरू लागलो. खाली उतरून आम्ही सरळ हेड सरांच्या ऑफिसकडे वळलो व तडक तिथे पोहोचलो. बघतो तर काय, सरांच्या ऑफिसला कुलूप. आता मात्र सगळ्यांनाच ज्ञानेश्वरचा राग आला होता, पण त्याची कानउघाडणी करायला तो तिथे होताच कुठे? विचारांच्या धुंदीत ज्ञानेश्वरकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं. त्यामुळे तो आता नेमका कुठे गेला हे शोधतच आम्ही सगळी शाळा फिरलो, पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. फिरून फिरून आम्ही सर्व शाळेच्या मुख्य दरवाजाजवळ आलो व बघतो तर काय, दरवाजाला कुलूप. आम्हाला आणखी एक धक्का बसला. कुलूप आतल्या बाजूने लावत असल्याने आमच्यापैकी जो कोणी सकाळी सर्वात आधी उठेन त्याची कुलूप उघडण्याची जबाबदारी होती. आम्ही एकमेकांना विचारल्यावर लक्षात आलं की आमच्यापैकी कोणीच कुलूप उघडलं नाही आणि दरवाजा उघडला नाही. बघ, ज्ञानेश्वर किंवा कोणीही आत कसे येणार? शिवाय शाळेच्या भिंती सुद्धा चांगल्याच उंच. ही गोष्ट सुद्धा आमच्या ध्यानातून निघून गेली होती. शेवटी जरा चकित होऊन व दबूनच आम्ही परत वरती आलो आणि सहज वेळ बघावा म्हणून मी माझ्या हातातील बोलणारी घड्याळ तपासून बघितली, तर त्यात रात्रीचे 3 वाजले असे सूचित केले. मला वाटले घड्याळ खराब झाली असेल, पण भिंतीवरच्या घड्याळीकडे जरा जवळ जाऊन बघितलं तर त्यात पण 3च वाजले होते. ज्ञानेश्वर बोलवायला आल्यापासून ते आम्ही परत वरती येईपर्यंत 1 तासाचा कालावधी होऊन गेला होता. म्हणजे आम्ही मध्यरात्री 2 वाजता उठलो होतो. सगळ्यांना प्रश्नावर प्रश्न पडत होते. तितक्यात आम्हाला खालून कोणाचा तरी जोरजोरात हसण्याचा आवाज आला. आम्हाला काही कळायच्या आतच तो आवाज विव्हळण्यात रूपांतरित झाला व शेवटी एक कर्कश किंकाळी ऐकू आली आणि पुन्हा वातावरण शांत झालं. आता मात्र सगळ्यांचीच हालचाल थांबली होती. जो तो घामाने डबडबला होता. खाली काय प्रकार घडला याची माहिती घेण्याची तसदी कोणीच न घेता सगळे थेट आपल्या पांघरुणात शिरले. इतका भयंकर प्रकार घडल्यावर झोप तर कोणालाच येणार नव्हती, पण बोलण्यासाठी कोणाच्याच तोंडातून
एक शब्द सुद्धा बाहेर निघत नव्हता. म्हणून सगळे निमूटपणे पडून आवाजाचा कानोसा घेत होते. थोडं काही वाजलं की सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाच म्हणून समजा. पडून पडून कधीतरी पहाटे 5ला सगळ्यांना झोप लागली. सकाळी पुन्हा जाग आली ती ज्ञानेश्वरच्याच आवाजाने. यावेळी आवाज मात्र नेहमीपेक्षा अदबीने बोलण्याचा होता. परंतु रात्रीच्या प्रकारानंतर कोणाचीही परत खाली जाण्याची हिंमत होत नव्हती. पण घड्याळाने 6चे ठोके दिले. शिवाय बाहेर सूर्यनारायण आपल्या जागेवर आलेले होते. सोबतच पाखरांचा किलबिलाट कानावर पडला. तेव्हा कुठे पूर्णपणे खात्री करून मीच स्वतः कुलपाची चावी घेऊन खाली गेलो. मी जसा दरवाजाजवळ गेलो तसा ज्ञानेश्वर नेहमीसारखा बोलू लागला. काय हो सर, आज का उठायला उशीर केला सगळ्यांनी? त्याच्या या वाक्याने मला काल रात्रीचाच प्रसंग आठवला. आतापर्यंत इतका वेळ शांत होतो, पण आता मीच बोललो. तुझ्याच तर मुळे सगळे उशिरा उठलेत. त्यावर बिचारा ज्ञानेश्वर जरा दचकूनच म्हणाला, सर मी काय केलं? तेव्हा मी त्याला काल रात्री घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला. आता मात्र तो थरथर कापू लागला व मला म्हणाला, सर काय सकाळी सकाळी गरिबाची मस्करी करता? मला मान्य आहे कुलपाची एक चावी माझ्याकडे आहे, पण सर ह्या जाळीतून मी बोट सुद्धा घालू शकत नाही, तर हात घालून कुलूप कसं उघडू? तुम्हाला नक्कीच भास झाला असेल. आणि मी इतक्या रात्री तुम्हाला कशाला उठवायला येऊ? तो खूप काकुळतीला येऊन बोलू लागला. मला पण माहीत होतं त्यात त्याची काहीच चूक नव्हती. मी उगाच त्याच्यावर चिडलो होतो. मात्र मला हे नक्की माहीत होतं की जे काही घडलं तो भास नव्हताच. कारण एकाच वेळी सगळ्यांना भास होणे हे शक्यच नाही. विषय जास्त न वाढवता व त्याला जास्त न घाबरवता मी सुद्धा त्याला म्हटलं, जाऊ दे, जे झालं ते झालं. कोणीतरी मस्करीच केली असेल. मात्र याची वाच्यता कोणाही जवळ करू नकोस, नाहीतर आपल्या शाळेची बदनामी होईल. कारण मला भीती होती की एकतर हा घाबरून नोकरी सोडून देईल, नाहीतर दुसऱ्याकडे विषय काढेन. म्हणून मी प्रकरण सावरण्याच्या हेतूने त्याला बोललो. त्यावर त्याने होकार दिला व तो आपल्या कामाला लागला आणि मी सुद्धा अंघोळीला निघून गेलो. आशा करतो तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच भयकथा पुढेही ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.